मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेची बैठक पार पडली। या बैठकीची इनसाइड स्टोरीज ही 24 तास हाती लागलेली आहे। तर महाराष्ट्र सध्या आयसीयूमध्ये आहे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या बैठकीत केले। सध्या आलेली राजकीय सूज वाईट असल्याचं राज ठाकरेंनी नमूद केलं। प्रत्येक भेटीत राजकारण शोधू नका असं राज ठाकरे म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट ही शहरातील पार्किंगच्या समस्येबाबत होती असं राज ठाकरेंनी सांगितलंय। विरोधी पक्षनेते म्हणून काही सूचना देणं गरजेचं आहे असं सध्या निकोप राजकारण राहिलं नाही अशी खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली। खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर पुन्हा प्रतिक्रिया दिली। हा आमचा अंतर्गत विषय असल्याचं राऊतांनी म्हटलं। दरम्यान एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे शत्रू असून त्यांच्यासोबत आमचे टोकाचं भांडण कायम राहणार असल्याचं राऊतांनी म्हटलं। मैत्री टिकवायची असेल तर काही लोकांना पोटशू उठतो, काही लोकांचा जळफळाट होतो असा टोला उद्योगमंत्री उदय सामंतांनी राऊतांना लगावला। एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवरून सामंतांनी राऊतांवर निशाणा साधला। दरम्यान उदय सामंत स्वतःच जळतायत अशी टीका राऊतांनी केली आहे। राज्यसभा खासदार निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केले। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे महायुतीचे 7 पैकी 6 जागा नक्की निवडून येतील तर 1 जागा विरोधकांना मिळेल। विरोधकांनी ती जागा कोणाला द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे। राजकारणात सुरुवातीला झटापट होते, मात्र एकत्र बसून एकमतानं निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी राज्यसभेच्या जागेवरून दिली आहे। तसंच आदित्य ठाकरेंची भूमिका योग्य असल्याचंही राऊतांनी म्हटलेलं आहे। मुंबई महापालिकेच्या सत्ता समीकरणात मोठा बदल दिसणार आहे। मुंबईत 1.25 वर्षानंतर शिवसेनेचा महापौर असल्याची माहिती सूत्रांनी दिली। 1.25 वर्षानंतर महापालिकेत भाजपच्या रितू तावडेंच्या जागी शिवसेनेचा महापौर दिसणार आहे। सामंजस्यानं महापौर पद वाटून घेण्यावर शिवसेना आणि भाजपमध्ये एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। राज्यातील साऱ्या निवडणुका जिंकल्यानंतर भाजपनं आज मुंबईत पंडित दीनदयाळजी उपाध्याय कार्यशाळा भरवली आहे। दादरमधील वसंत स्मृती इथं होणाऱ्या या कार्यशाळेचं उद्घाटन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं। तसंच पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश हे सुद्धा कार्यशाळेला उपस्थित होते। ठाकरेंची शिवसेना आपल्या कोट्यातील 3ही स्वीकृत नगरसेवक देण्याच्या तयारीत आहेत। मनसेकडून 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवक मिळावा यासाठी आग्रही भूमिका होती, मात्र मनसेकडून अद्याप ठाकरेंच्या शिवसेनेसोबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं सूत्रांनी म्हटलं। मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी महिला विराजमान झाल्यानंतर सुधार शिक्षण आणि बेस्ट सारख्या महत्त्वाच्या वैधानिक समित्यांवर नगरसेवकांची वर्णी लागली। त्यामुळे महापालिकेत महापौर पदापासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत आणि वैधानिक समित्यांवरही महिला नेतृत्वाचाच आवाज घुमणार आहे। भिवंडीत बंडखोरी केलेल्या नगरसेवकांच्या गटावर भाजपकडून कारवाईचे संकेत देण्यात आले। भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी पत्रकार परिषद घेत बंडखोरांवर कारवाई करणार असल्याची माहिती दिली। तसंच बंडखोरी करू नये याबाबत समजावल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं आहे। भिवंडीच्या महापौरपदी नारायण चौधरींची निवड झाली आहे। मनपा उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन विजयी झालेत। भाजपची 6 मतं फुटली आहेत। नारायण चौधरींना 48 मतं पडली आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी भाजप पक्ष विकला, सपा आमदारांना हाताशी धरून पक्ष भाजपला विकला। भिवंडी शहराध्यक्षांनी हर्षवर्धन सपकाळांवर आरोप केला। भाजपच्या नगरसेवकांना सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद दिसून येत आहेत। काँग्रेसचे भिवंडी शहराध्यक्ष रशीद मोमीन यांनी यावर आपली नाराजी व्यक्त केली आणि या निर्णयामुळे शहरात नाराजी असून ही काँग्रेसची विचारधारा नाही असं म्हणत रशीद मोमीन यांनी आपली नाराजी व्यक्त केली। 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील खारगे समितीचा अहवाल आपल्याकडे असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। तर या अहवालासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करणार असल्याचं बावनकुळे म्हणाले। 3 मिनिटात 30 बातम्या पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा। अस्सल खा, अस्सल रहा।